नागवेकर, Yoga second prize, Memory test first prize, English reading second prize, Marathi word reading second prize, table recitation consolation prize. Alina Nauso second prize, Dipti Shriram Arondekar. Third prize shared by Pallavi Pradeep Gawan. First prize Seema Balakrishna. First prize Pallavi Savandi. Avlaram Moraskar. And the best boy performance parents, please give big applause of round to our students. Alistair drawing Mohammad Qasim Tahir Khan drawing competition consolation prize. Saransh Lakshmikant Parsekar throwing ball first prize. Collecting marble first prize. Kartik Nilesh Gawandi Marathi Lakshmikant Parsekar Marathi dictation Ronak Ramchandra Purji Yogasana performance third prize Slok recitation the third rank in standard Marathi dictation first prize English reading consolation prize third prize spelling bee third prize Marathi reading prize Slok recitation third prize spelling bee third prize Marathi reading English poem recitation second prize spelling bee second prize English prize Marathi dictation first Tayyab Tahir Khan poem recitation third prize English reading consolation prize dictation second prize performing yogasana competition also secured first rank in standard second for academic year 2023-24 recitation second prize memory secured third rank in poem recitation consolation prize English B third prize certificate Parker 2023-24 Shivanya Sanjay Kanolkar picture coloring first prize memory test third prize Marathi word reading first prize table recitation second prize English reading competition consolation Manthan Prabhakar consolation prize Marathi word reading consolation prize Marathi reading third prize and he also secured third rank in upper KG for academic year 2023-24
नारे लगा के चल सुन तराने चुप के गाए आधी आधी बांट ले आजा दिल की ये ज़मीन थोड़ा सा तेरा सा होगा थोड़ा मेरा भी होगा अपना ये आशियाँ इतनी सी हंसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चांद का ख्वाब उठे दिन से चल बनाए
la
सत्याग्रह करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. ना वाकायची ना झुकायची, अन्यायावर कशी पलटून वार करायची हे आपण राजमाता जिजाऊ याच्या या छोट्याशा नाटकात पाहूया. राजमाता जिजाऊ या छोट्याशा नाटकात भाग घेणारे कलाकार आहे कुमारी इरा गौरव पाचेकर. बाहेर एका आरोपीस काढले आहे. त्याला दरबारात पेश करण्याची आज्ञा द्या. आज्ञा आहे, घेऊन या त्याला. अरे हात सोड म्हणतोय की. हा हा हा, आदिलशाही मनसबदाराला अडवण्याची आजपर्यंत कुणाची हिंमत झाली नाही. आज्ञा द्या साहेब. या उद्धटपणासाठी ह्याची चामडी चपकन सोलून काढतो. साहेब, एवढी शिक्षा या नराधमासाठी पुरेशी नाही. हा आपल्या स्वराज्यातील परस्त्रीला आई बहिणीचा दर्जा देणाऱ्या संस्कृतीला नष्ट करू पाहतो. जो परस्त्रीकडे सन्मानाच्या नजरेने पाहत नाही त्याला हे जग पाहण्याचाही अधिकार नाही. अरे हा, हे ठरवणारे तुम्ही कोण? आम्ही पिकं नासवू नाहीतर बाईला आणि पोरांना गुलाम बनवू. आई जगदंबेची आण आहे आम्हास. अरे शत्रूच्याही माय बहिणींना सन्मानाने वागविणारे आम्ही, तू आम्हाला आदिलशाहीची भीती घालतोस. नराधमा, जिने तुला जन्म दिला ती एक स्त्रीच आहे. जी तुझ्या सुखदुःखात तुझ्या बरोबर असते ती पत्नी, ती बहीण, ही पण एक स्त्रीच आहे. हा हा हा. अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर कोणी वाईट नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही. पण तुझ्यासारख्या नराधमाच्या रक्ताने मला माझ्या तलवारीचा अपमान करायचा नाही. घेऊन जा रे याला आणि कडेलोट करा याला. आपल्या अनेक बाजूंनी अनेक परकीय आपल्यावर आक्रमण करत आहेत. आपल्या जनतेला, आपल्या रयतेला गुलामगिरीच्या बंधनात जखडून ठेवत आहेत. आपल्या लोकांचे, आपल्या रयतेचे होणारे हाल बघून बेचैन झालोय आम्ही. आपल्या मुलखाची, आपल्या प्रांताची होणारी धूळ दाण बघून बेचैन झालोय आम्ही. या नीच परकीयांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या अनेक आया बापड्यांचे गहिवर, त्यांचे हंबरडे ऐकून बेचैन झालोय आम्ही. शिबा, यावर उपाय काय? यावर उपाय एकच, स्वराज्य, हिंदवी स्वराज्य.
आपल्या भूमीत आपला अंमल हवा. लोकरक्षणासाठी, लोककल्याणासाठी, लोकहितासाठी शिल्पा एकच मार्ग आहे. आपले राज्य, स्वराज्य, हिंदवी स्वराज्य. आपल्या इच्छा ती स्त्रीची इच्छा. आम्ही वचन देतो, आपले स्वप्न आम्ही पूर्ण करू. शाबास शिल्पा, आम्हास हीच अपेक्षा होती. सा शिल्पा, या मावळ मुलखाचे, मराठी माणसाचे मस्तक उन्नत करा. यशाचा गुलाल स्वराज्याच्या आसमंतात उधळून द्या. यशस्वी व्हा शिवा, यशस्वी व्हा. शपथ घेतो की याच देशी स्वराज्य निर्माण करू. हिंदवी स्वराज्य. आता परक्यांची गुलामगिरी नको, आता फक्त स्वराज्य. हिंदवी स्वराज्य. जगायचा तर वाघासारखं, नाहीतर कटून मारू. आता एकच ध्येय आणि एकच ध्यास, स्वराज्य, हिंदवी स्वराज्य. चला जाऊया
la la
देशाची उद्धार म्हणजे शिवबाची माऊली, ज्याने मराठ्यांच्या रक्तात स्वाभिमान गाजवला, ज्याने हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न पाहिले व सत्याग्रह करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. ना वाकायची ना झुकायची, अन्यायावर कशी पलटून वार करायची हे आपण राजमाता जिजाऊ या छोट्याशा नाटकात पाहूया. राजमाता जिजाऊ या छोट्याशा नाटकात भाग घेणारे कलाकार आहेत कुमारी इरा गौरव पासेकर. बाहेर एका आरोपीस काढले आहे. त्याला दरबारात पेश करण्याची आज्ञा द्या. आज्ञा आहे, घेऊन या त्याला. अरे हात सोड म्हणतोय की. हा हा हा, आदिलशाही मनसबदाराला अडवण्याची आजपर्यंत कुणाची हिंमत झाली नाही. आज्ञा द्या साहेब. या उद्धटपणासाठी ह्याची चामडी चपकन सोलून काढतो. साहेब, एवढी शिक्षा या नराधामासाठी पुरेशी नाही. हा आपल्या स्वराज्यातील परस्त्रीला आई बहिणीचा दर्जा देणाऱ्या संस्कृतीला नष्ट करू पाहतो. जो परस्त्रीकडे सन्मानाच्या नजरेने पाहत नाही त्याला हे जग पाहण्याचाही अधिकार नाही. अरे हात, हे ठरवणारे तुम्ही कोण? आम्ही पिकं नासवू नाहीतर बाईला आणि पोरांना गुलाम बनवू. आई जगदंबेची आण आहे आम्हास. अरे शत्रूच्याही माय बहिणींना सन्मानाने वागविणारे आम्ही, तू आम्हाला आदिलशाहीची भीती घालतोस. नराधमा, जिने तुला जन्म दिला ती एक स्त्रीच आहे, जी तुझ्या सुखदुःखात तुझ्या बरोबर असते. ती पत्नी, ती बहीण, ही पण एक स्त्रीच आहे. हा हा हा. अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर कोणी वाईट नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही. पण तुझ्यासारख्या नराधमाच्या रक्ताने मला माझ्या तलवारीचा अपमान करायचा नाही. घेऊन जा रे याला आणि कडेलोट करा याला. आपल्या अनेक बाजूंनी अनेक परकीय आपल्यावर आक्रमण करत आहेत. आपल्या जनतेला, आपल्या रयतेला गुलामगिरीच्या बंधनात जखडून ठेवत आहेत. आपल्या लोकांचे, आपल्या रयतेचे होणारे हाल बघून बेचैन झालोय आम्ही. आपल्या मुलखाची, आपल्या प्रांताची होणारी धूळ दाण बघून बेचैन झालोय आम्ही. या नीच परकीयांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या अनेक आया बापड्यांचे गहिवर, त्यांचे हंबरडे ऐकून बेचैन झालोय आम्ही. शिद्बा,
स्वराज्य, हिंदवी स्वराज्य. आपल्या भूमीत आपला अंमल हवा. लोकरक्षणासाठी, लोककल्याणासाठी, लोकहितासाठी शिल्पा एकच मार्ग आहे. आपले राज्य, स्वराज्य, हिंदवी स्वराज्य. आपल्या इच्छा, ती स्त्रीची इच्छा. आम्ही वचन देतो, आपले स्वप्न आम्ही पूर्ण करू. शाबास शिल्पा, आम्हास हीच अपेक्षा होती. सा शिल्पा, या मावळ मुलखाचे, मराठी माणसाचे मस्तक उन्नत करा. यशाचा गुलाल स्वराज्याच्या आसमंतात उधळून द्या. यशस्वी व्हा शिवा, यशस्वी व्हा. शपथ घेतो की याच देशी स्वराज्य निर्माण करू. हिंदवी स्वराज्य. आता परकीयांची गुलामगिरी नको, आता फक्त स्वराज्य, हिंदवी स्वराज्य. जगायचा तर वाघासारखं, नाहीतर कटून मरू. आता एकच ध्येय आणि एकच ध्यास, स्वराज्य, हिंदवी स्वराज्य.